स्टील फ्रेम, मिडास टच विश्वास, अध्याय 2 भाग 1. माणूस मोठा होतो म्हणजे काय होतं? नागरी सेवा परीक्षांचा निकाल लागला होता. IAS किंवा IPS साठी निवड झालेला उमेदवार हा समकालीनांसाठी आयडॉल असतो. वर्ष 1996. त्या वर्षी निवड झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची मोजकीच संख्या. त्यात पश्चिम महाराष्ट्रातलं एकच नाव होतं. साहजिकच वलय लाभलेलं असं ते मिडास टच नाव होतं. विश्वास नांगरे पाटील. एकूणच विश्वासमय वातावरण, ज्याची विश्वासची ओळख, त्याचं मित्रात वजन जास्त, असं ग्लॅमर. आपल्यातलाच कोणीतरी कोकरूड गावचा शेतकरी कुटुंबातला मराठी माध्यमातून शिकलेला पोर IPS झाला, अशी प्रेम, कुतूहल व औत्सुक्य मिश्रित भावना होती. फुल बायांचा शर्ट, नेहमी इन शर्ट व गेट सेट गो असा नेहमीच तयारीत असलेला फ्रेश मूड, छातीत आग आणि डोकं शांत ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक तरुण विश्वास नांगरे पाटील. PSI, STI, राज्यसेवा, UPSC साठीच एकत्रित तयारी. इंग्रजी सुधारण्यासाठी धडपड. रूम बाथरूममध्ये सर्वत्र भिंतींवर चिटकवलेल्या नोट्स, रूमच्या चारी कोपऱ्यात पुस्तके, गाईड आणि पेपर कटिंगचा पसारा. सकाळी लवकर उठणं, लवकर पकडणं, लायब्ररीत अभ्यास करणं, परीक्षेच्या जाहिरातीची वाट पाहणं, फॉर्म भरणं, परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर मग नवं प्लॅनिंग करणं. आता प्रवास. रूममध्ये कोंडून घेणं, दाढी करायला, केस कमी करायला वेळ लागतो म्हणून दाढी वाढवणं, स्वतःच रूममध्ये वेडी वाकडे केस कापून घेणे, जेणेकरून बाहेर पडायला मनाने उभारी घेतली तरी त्याला ब्रेक लागावा, ही भूमिका. ग्रामीण भागातून आलेला एक तरुण मुंबईत चाचपटतोय, अभ्यास करतोय, यशासाठी धडपडतोय. अगदी सुरुवातीचा पाहिलेला असा विश्वास. पुढे विश्वासची IPS साठी निवड झाली. सारी मेहनत फळाला आली. विश्वास नांगरे पाटील एक मिडास टच नावा झाले. यशाच्या प्रसिद्धीच्या अशा उंच ठिकाणी त्याचा मुक्काम आहे, जिथे फार मोठी माणसे राहतात. अनेक तरुण त्यांना मार्गदर्शनासाठी भेटत असतात. प्रत्येकाच्या डोळ्यात एक स्वप्न असते, प्रत्येकाची धडपड असते. जर मला IAS व्हायचं, कोणी म्हणतं मला IPS बनायचं, तर काही जण म्हणतात जर मला विश्वास नांगरे पाटील बनायचं.